नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. सध्या नागपूरमध्ये तसेच टोटल 11 वनरक्षक पदाकरिता वनवृत्तासाठी काय झालं, की हे प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याच्यामध्ये नागपूर आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, अमरावती आहे, यवतमाळ, औरंगाबाद, धुळे, नाशिक, पुणे, ठाणे आणि कोल्हापूर. त्या 11 वनवृत्तामध्ये हे काय केलेलं की ही प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यामध्ये बघाल तुम्ही तर अमरावतीचं जर पाहिलं तर तुम्ही फायनल मेरिट लिस्टची लागलेली 200 पैकी लिस्टही लावलेली आहे त्यांनी. तर बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय करायचं की हळू सुरू आहे. तर आज म्हणजे 30 तारखेला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे विद्यार्थ्यांचं नागपूरमध्ये, तर त्यांचा फीडबॅक तुम्हाला सांगेल मी. सगळ्यात पहिलं जर नागपूरमध्ये जर पाहिलं तुम्ही तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंटमध्ये त्याच्यामध्ये उंची, वजन एवढंच चेक केलं जातं. हीच टेस्ट आहे, बाकी काही नाही. लक्षात घ्या. नागपूरमध्ये त्याच टेस्टनुसार जायचं आहे. तर आज जर तुम्ही बघाल तर आता ही लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता. तर 30 तारखेला आता हे 29 तारखेला 30 तारखेला मेरिट लिस्ट नंबर 9,501 ते 12,000 एवढ्यापर्यंत होते. तर 8 शिफ्ट होती, 10 ची शिफ्ट होती, 1 ची शिफ्ट आणि 3 ची शिफ्ट होती. अशा शिफ्टनुसार 4 शिफ्टमध्ये 600, 625, 625, 625 असे काय केले, की त्यांनी काय केलं, की विद्यार्थी घेतलेले आहे. तर हे जर बघाल तर तुम्ही 1250, 1250 सॉरी हो 1250 विद्यार्थी, 1250 विद्यार्थी म्हणजे 2500 विद्यार्थ्यांचं काय होतं, की आज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय केलं, की झालेलं आहे इथं. ओके. 2500 विद्यार्थ्यांचं झालेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर याच्यामध्ये आता ही नावं आहेत हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, की कसं चेक करायचं. तर तुम्ही जर खाली जर जाल इथे, तर इथं तुम्ही पाहाल तर मेरिट लिस्ट दिसेल तुम्हाला. ही मेरिट लिस्ट याच्यानुसार जायचं आहे. ओके. या मेरिट लिस्टनुसार तुम्हाला काय करायचं जायचं आहे. तर 9,501 नंबर ज्याचा विद्यार्थी दाखवेल मी. ओके. 9,500 हां. 9,501 ओके. इथून हे विद्यार्थ्यांनी काय करायचं, की 10,000 पर्यंत जायचं होतं आज. आता उद्याही तसंच काय करायचं, बाकीच्या विद्यार्थ्यांनी जायचं आहे 12,001 ते 4,000 14,500 एवढ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं उद्या असणार आहे. तर तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा जो हे आहे काय म्हणतात एक्सपिरियन्स तो शेअर करेल. त्याच्या पहिले तुम्हाला काय करायला लागतं, सगळ्यात पहिलं गेल्यानंतर प्रोसेस सांगेल मी काय राहते. तर नागपूरमध्ये पाहाल तर तुम्ही इथं या पत्त्यावरती जो आहे हरिसिंग सभागृह, जे की नागपूर रेल्वे स्टेशनपासून जवळच आहे, म्हणजे 2.5-3 किलोमीटरवरती आहे. तर इथे तुम्ही चालतही जाऊ शकता. ज्याच्यामध्ये तुम्ही नागपूरला पोहोचाल तर प्लॅटफॉर्म 1 कडून बाहेर निघायचं आहे. 8 आणि 1 8 प्लॅटफॉर्म आहे टोटल. तर 8 कडून नाही 1 कडून बाहेर निघायचं आहे. त्याच्यानंतरनं तुम्ही आर-बी-आय स्क्वेअर विचारा कोणाला तरी आर-बी-आय स्क्वेअर विचारा. तर आर-बी-आय स्क्वेअरकडे निघा आणि तिथूनच तुम्ही लोकेशन लावायचं तिथून जवळ आहे. बाकी लोकेशन लावाल तर तुम्हाला तो गोल फिरून इकडून-तिकडून दिसेल. तर तुम्ही तसं लोकेशन लावा तुम्हाला जवळच होऊन जाईल. तर इथं जर तुम्ही डॉक्युमेंट साठी गेला तर तुम्हाला काय चेक केलं जातं सगळ्यात पहिलं. तर तुमची एक फाईल बनवण्यात येते. सगळ्यात पहिलं काय केलं की तुम्हाला जसे 625 आहे 625 विद्यार्थ्यांना आत घेतलं जातं. सगळ्यात पहिले तुम्हाला तिथं बसवलं जातं. ओके. आता त्याचंही तुम्हाला वाटलंच तर मी विद्यार्थ्याकडून दाखवेल मी, की एक विद्यार्थ्याने मला फीडबॅक शेअर केला होता. तो तुम्हाला दाखवेल. सगळ्यात पहिलं मीच शेअर केला होता हा फीडबॅक. तर या विद्यार्थिनीचं पहिलं दाखवतो ज्यांनी आजच मला हे केलेलं आहे. तर बघा नागपूर याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं म्हणते. ओके, आजच झालेलं आहे यांचं. तर काही प्रॉब्लेम आली नाही सर. 10-15 मिनिटं लेट रिपोर्टिंग केली तरी आतमध्ये येऊ देत आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन फॉर्म बरेच स्टुडंटने घेऊन जात नाहीयेत. तर ते डॉक्युमेंट असायला नाहीयेत. ते डॉक्युमेंट असावेत, बाकी सगळं ठीक आहे. म्हणजे काय करतात, की हे नसेल तरीच काय करा, की चालेल तुम्हाला. महिलांसाठी 40 मिनिमम वजन पाहिजे, अदरवाईज अपात्र करतात बघा. विद्यार्थिनीला काय, की 40 विद्यार्थी वय नसेल तर तुम्हाला अपात्र केलं जातं. त्याच्यानंतरनं जर बघाल तर ज्यांचं वय भरत नाही त्यांना काय करायचं, की केळी खायला सांगतात. तर तुम्ही काय करा, की ज्यांचं वय कमी आहे, वजन कमी आहे, त्यांनी काय करा, की केळी वगैरे पहिलेच घेऊन जा आणि तिथे तुम्ही काय करू शकता, खाऊ शकता. जेवढं खाता येईल तेवढं खा आणि वजन करा तुम्ही. सपोर्टिव्ह ऑफिसर आणि स्टाफ आहेत. सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट काय केलं, की आणि झेरॉक्स घेऊन जा. थँक यू सर तुमच्या गाईडन्समध्ये सर्व ठीक झालं. ओके. आता हे एक फीडबॅक होता. यांनी काय केलं, की फक्त प्रोसेस सांगितली आहे. डॉक्युमेंट कोणकोणते लागतात, तर ते काय करतात, की सगळ्यात पहिलं तुम्हाला ओळखपत्र पटवण्यासाठी काय करता, की तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला काय करायला लागते, द्यायला लागतं.
ओके. कोणतं तरी एक डॉक्युमेंट ज्याचं नाव आणि तुमच्या ऑनलाईन फॉर्मवरचं नाव सेम असेल ते तुम्हाला घेऊन जायला लागतं. त्याच्यानंतरनं तुम्हाला ऑनलाईन फॉर्मची प्रिंट तुम्हाला काय करायला घेऊन जायला लागतात. हे कुठे भेटेल? ही प्रिंट तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो. त्याच्यावरती तुम्हाला भेटून जाणार आहे. ओके. त्यांनी लिंक चालू केली. वेगळी लिंक आहे. तुम्हाला दाखवतो मी ती लिंक एकच मिनिट. तर हे लिंक मी काय केलं की तर ही लिंक दिलेली आहे मी. तर इथे जाऊन तुम्ही काय करू शकता, हे हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता. इथे ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. लॉगिन तुम्ही करा आणि तुमचं डाउनलोड होऊन जाईल. ही लिंक वेगळी आहे, लक्षात घ्या. ही लिंक त्यांनी परत नंतरनं ॲक्टिव्हेट केलेली लिंक आहे. जी आपण करतो ती लिंक नाही आहे, वेबसाईटवर आहे. ठीक आहे, ही माहिती होती. त्याच्यानंतर जर बघाल तुम्ही, तर सांगत होतो मी, की काय केलं जातं तुमच्याकडे सगळ्यात पहिले तुम्हाला आतमध्ये घेऊन काय केलं तर हे प्रत्येक 4-4 विद्यार्थ्यांना आतमध्ये पाठवलं जातं. त्याच्यानंतर पाहिलं तर जन्मतारखेच्या दाखल्यासंदर्भात तुम्हाला काय करायला लागतं? जन्मतारखेचा दाखला असेल म्हणजे बर्थ सर्टिफिकेट असेल कोणाकडे किंवा 10वीचं जी सर्टिफिकेट असतं त्याच्यावरती डेट ऑफ बर्थ असतं बघा. तुम्ही 10वीच्या सर्टिफिकेटवरती काय काय असतं एकाच्यावरती हे लिहिले असतात, मार्क असतात, एकाच्यावरती डेट ऑफ बर्थ असते. तुम्ही सर्टिफिकेट म्हणतात आणि एक मार्कशीट असते. तर ती तुम्हाला सर्टिफिकेट ते चालतं तुम्हाला. ठीक आहे आणि ते नसेल तर तुम्हाला टीसीची झेरॉक्स चालेल तुम्हाला. त्याच्यानंतर 12वीचं तुम्हाला मार्कशीट आणि सर्टिफिकेट लागेल. ओके. त्याच्यानंतरनं एस-टी उमेदवारांसाठी ही जी पद होतं, ते होतं 10वी वरून. तर त्यांच्यासाठी काय करायला लागेल, की 10वी वरचं असल्यास त्यांना अ, या उमेदवारांना 10वीच फक्त चेक केली जाते एस-टीच्या उमेदवारांना. त्याच्यानंतरनं जर बघाल तर कास्ट सर्टिफिकेट मागितलं जाईल कास्ट विद्यार्थ्यांना. कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ठीक, नसेल तरी चालतं. त्याच्यानंतर ओबीसी, व्हीजे, एन-टी, एस-बी-सी या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल व्हॅलिड. त्याच्यानंतरनं डोमिसाईल सर्टिफिकेट सगळ्यांसाठी लागणार आहे. ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट असेल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागेल आणि हे बाकीचे आता हे जे आहेत खेळाडू असेल, माजी सैनिक असेल, अंशकालीन पदवीधर असेल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, रोजंदारी मजदूर, होमगार्ड, अनाथ हे जे असाल तर यांच्यासाठी काय लागतं, की तुम्हाला त्यांचे त्यांचे सर्टिफिकेट लागणार. त्याच्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र लागणार आहे. त्याच्यानंतरनं वचनपत्र एक लागेल. ओके आणि त्याच्यानंतरनं हे जे आहे सर्टिफिकेट लागेल फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागतं इथे. तर ते गावातलंही चालेल, तालुक्याचं चालेल किंवा जिल्ह्याचं चालेल आणि हे करूनच ते काय करतात ते तुम्हाला पात्र किंवा अपात्र ते काय करतात हॉल तिकीट दाखवतात. आता मी काय करेन ते तुम्हाला दाखवेल कसं असतं ते. तर यांनी वैभवने मला पाठवलेलं सांगितलेलं आहे इथे, की यांचं झालं होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर याच्यात सांगितलं होतं की त्यांनी 25ला झालं होतं यांचं, तर यांना 10 वाजता सकाळी बोलवलं होतं. त्याच्यानंतरनं 4-4 मुलांना आतमध्ये पाठवतात ते. त्याच्यानंतरनं एक फाईल देतात. त्याच्या फाईलमध्ये एक फॉर्म असतो. त्याच्यामध्ये आपलं नाव आणि चेस्ट नंबर लिहायचा आहे. चेस्ट नंबर म्हणजे आपला मेरिट नंबर असतो. त्याच्यानंतरनं काय करायला लागते तुम्हाला डॉक्युमेंट लिहिलेले असतात. जे डॉक्युमेंट तुम्ही घेऊन झाला ते तुम्हाला लिहायचे आहेत. बाकी काही लिहायचं नाही त्याच्यावरती. त्याच्यानंतर डॉक्युमेंट एक ओरिजिनल आणि एक झेरॉक्स घेऊन जायचा आहे. ओरिजिनल काय करतात आपल्याला परत देतात. त्याच्यानंतरनं आपली झेरॉक्सची एक फाईल बनवून ते आपल्या हातात देतात. मग ती फाईल घेऊन आपल्याला शारीरिक मोजमापसाठी जायचं आहे. तिथे आपलं हाईट आहे, वेट आणि चेस्ट चेक करतात. एक छोटा फॉर्म दिला जातो, लिहून दिला जातं. त्याच्यावरती तुमचं जे चेस्ट, वेट आणि हे असतं ते लिहितात आणि त्याच्यानंतरनं पात्र आणि अपात्र काय करतात, की हे करतात तुम्हाला ठरवतात त्याच्यावर. ही प्रोसेस आहे. त्याच्यानंतर थोडं कमी वजन भरलं तर काय करतात तुम्हाला केळी खायला सांगतात आणि तुम्हाला पात्र अपात्र सांगून देतात. सगळं झाल्यानंतरनं फाईल घेऊन तिथे जायला सांगतात आणि पात्र किंवा अपात्र सांगितलेलं आहे. एक छोटासा कागद देऊन आपल्याला काय करते लिहिले जातात. ओके. खूप सपोर्टिव्ह असं सांगितलेलं आहे. याला डॉक्युमेंट लागलेले आधार कार्ड, 10वी आणि 12वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट हे ओबीसी होते त्यामुळे नॉन क्रिमिनल लागलेलं आहे. डोमिसाईल लागलेलं आहे. डिग्री प्रमाणपत्र लागलेलं आहे. वचन लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, वचनपत्र आणि फिटनेस सर्टिफिकेट ह्या 3 गोष्टी यांना लागलेल्या आहेत. या गोष्टी काय करायला की लागलेल्या आहेत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.